मुंबईतून मान्सून माघारी फिरल्यानंतर हवेची गुणवत्ता खालावल्याचं समोर आलंय। मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीतून मध्यम श्रेणीत घसरली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। मंडणगड शिरगाव हेलिपॅडवर भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांचं जंगी स्वागत केलं। सांगोला तालुक्यातील डोंगर पाचेगाव इथे कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं। यावेळी परिसरातील शेतातून पाणी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पुण्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मनसेनं आढावा बैठक घेतली। यावेळी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड येथील 300 जणांचा पक्षप्रवेश देखील पार पडला। बुलढाण्याच्या चिखली ते बुलढाणा रोडवरती मांडूळ जातीचा बिनविषारी साप आढळला। सर्पमित्रांनी या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं असून या सापाची किंमत 10 ते 50 लाखांपर्यंत असल्याचं बोललं जात आहे। नाशिकच्या मनमाड लासलगाव बाजार समितीत बाजरीला चांगला भाव मिळतोय। बाजार समितीत सध्या बाजरीची प्रति क्विंटल सरासरी 2230 रुपये दरानं विक्री होतीये। सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्यानं बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग तावरे शहीद झालेत। उद्या काकडहिरा इथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। जळगाव भुसावळ दरम्यान नशिराबाद टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन न झाल्यानं एसटी बसचा 1.5 तास खोळंबा झाला। त्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला। हिंगोली ते अकोला महामार्गावरती आडगाव फाटा येथे महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणी 20 ते 22 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहमदनगरमध्ये नाल्यावरील बांधकामामुळे नागरिक आक्रमक झालेत। या बांधकामासाठी बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनमध्ये आपण बातमी 36 जिल्ह्यांची पाहणार आहोत। मात्र त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। महाराष्ट्रात रस्त्यांची दुरवस्था असताना टोल वसुली का? टोलमुक्त महाराष्ट्र कधी होणार? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। येत्या 2 ते 4 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन टोल दरवाढीच्या मुद्द्यावरती बोलणार। राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती। घाटकोपरच्या उद्यानात लावलेल्या गुजराती बोर्डाची ठाकरे गटाकडून तोडफोड। मारू घाटकोपर असा बोर्ड काढून माझं घाटकोपर असा बोर्ड लावला। नांदेड जिल्ह्यातील 5 बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू। नेते मंडळींची प्रतिष्ठापनाला। इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका। हल्ल्यातील मृतांची संख्या 300च्या वर तर 1590 जण जखमी। इस्रायल हमासमधील संघर्षात अमेरिकेचे इस्रायलला समर्थन। अमेरिका इस्रायलला सर्वतोपरी मदत करणार। जो बायडेन यांची घोषणा। आणि गगनयान मिशनची तयारी अंतिम टप्प्यात। इस्रोकडून तयारीचे खास फोटो शेअर। महिना अखेरपर्यंत प्रक्षेपण केलं जाण्याची शक्यता। आणि आता पाहूयात संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचा कोणशिला समारंभ पार पडला। आणि यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे देवेंद्र कुमार उपाध्याय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। राहुरी शहरात आज ते जाहीर सभा घेणार असून या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। फटाक्यांची आतिषबाजी करत तसंच जेसीबीतून फुलांची उधळण करत मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील 5 बाजार समितींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे। लोहा बाजार समितीतील खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचं पॅनल आमने-सामने, तर मुखेडमध्ये भाजप आमदार तुषार राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे।
बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी पालक म्हणून कटिबद्ध असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. शेतकऱ्याला समोरील अडचणी आणि दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना दिल्याचे ते म्हणाले. सांगोला तालुक्यातील डोंगर पाचेगाव इथे कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. यावेळी परिसरातील शेतातून पाणी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गुजरातमधून कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ मिश्रित कफ सिरपच्या बाटल्या आणि अल्प्राझोलम नावाच्या टॅबलेट बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मीरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथकानं ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एकूण 5,22,000चा मुद्देमाल जप्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात अविनाश जाधव यांची भेट घेतली. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या 4 दिवसांपासून टोल दरवाढी विरोधात उपोषण करत होते. राज ठाकरेंनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावलं. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मनसे पक्ष कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते राजेंद्र वागसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळी परिसरातील 300 तरुणांनी पक्षप्रवेश केला. आश्रमशाळेतील पोषण आहारच्या थकीत अनुदानावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. अनुदान न मिळाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसेन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पालघरच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला. 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या 35 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला. मुंबईच्या पवई परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. 5 भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवरती हल्ला केला असून या जखमी पोस्टमनवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगरमध्ये नाल्यावरील बांधकामामुळे नागरिक आक्रमक झाले आणि या बांधकामासाठी बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत सोलापूर येथील विमानतळावरती विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झाली आणि यामध्ये सर्व प्रलंबित कामं पूर्ण करून विमानसेवा लवकर सुरू होण्यासाठी समन्वयानं कामं करण्याच्या सूचना करण्यात आल्या. जळगाव भुसावळ दरम्यान असलेल्या नशिराबाद टोलनाक्यावरती एसटी बसचा फास्टॅग स्कॅन न झाल्यानं 1.5 तास बसचा खोळंबा झाला. रात्रीच्या वेळी घटना घडल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. हिंगोली ते अकोला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती आडगाव फाटा इथे शनिवारी महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाप्रकरणी आयोजक रमेश शिंदे यांच्यासह 22 जणांवरती गुन्हा दाखल झाला. मनमाड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2,230 रुपये भाव मिळतोय. मात्र त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. बुलडाण्याच्या चिखली ते बुलडाणा रोडवरती मांडवे जातीचा बिनविषारी साप आढळला. या सापाची किंमत 10 ते 50 लाखांपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्पमित्रांनी या सापाची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. वाशिमच्या कामरगाव परिसरात गाईचं मांस आणि पाळीव गुरं घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला पोलिसांनी पकडलं. वाहन चालक आणि इतर दोघं फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला होता. या पुरात वाहून गेल्यानं बीडच्या जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग तावरे शहीद झाले. सोमवारी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती असून अहमदनगरमध्ये जरांगे पाटलांची सभा झाली. आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यामुळे सरकारनं कायदा पारित करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. जळगावात मुक्ताईनगर ते बोदवड मार्गावरील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या मॉलमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होतीये. पाणीपुरवठा विभागानं या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली. अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीनं हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनच्या निमित्तानं मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण रस्त्यावरती धावले. या स्पर्धेत गोवा, छत्तीसगड आणि झारखंडचे स्पर्धक सुद्धा सहभागी झाले होते. येवल्याच्या भिंगारी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या 2 बिबट्यांपैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. दुसरा बिबट्या अद्यापही मोकाट असून त्याची शोध मोहीम सुरू आहे. आंदरमावळात बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय. बिबट्या नागरी वस्तीत वावरू लागल्यानं माऊ गावातील ग्रामस्थ भयभीत झालेत आणि बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. देशात सध्या नव्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय आणि नव्या मालात ओलावा अधिक असल्यानं सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस याच भाव पातळीवरती राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक खोड माशीसह बुरशीजन्य रोगानं आक्रमण केलं आणि या रोगामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक संकटात सापडलं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अशातच कारंजा तालुक्याच्या वाघोळा इथले हेमराज खवशी या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या शेतात ट्रॅक्टर फिरवत पीक नष्ट केलं. राज्यात अवघ्या 36,085 हेक्टर क्षेत्रावरती ज्वारी आणि बाजरीची पेरणी झाल्यामुळे बाजरीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाजरीचे दर वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील उप्पलखेडा इथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात भुंगे आणि अळ्या आढळल्या. शिजवलेल्या उसळीमध्ये भुंगे आणि अळ्या आढळल्यामुळे खळबळ माजली आणि संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी मुख्याध्यापकांनी आरेरावी केल्यामुळे पालकांनी शाळेला टाळं ठोकलं. चंद्रपुरात डेंग्यू आणि टायफॉइडनं डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरामध्ये डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रावस्थेत असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालिका प्रशासनावरती रोष व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होते. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 71 रुग्ण आढळून आले असून सुदैवाने जिल्ह्यामध्ये आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाही रुग्णाची मृत्यूची नोंद झालेली नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गावकरी आक्रमक झाले. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेते मंडळींना गावात प्रवेश न देण्याचा निर्धार तांदूळवाडीतल्या ग्रामस्थांनी केलाय. आरक्षणाचा प्रश्न सोडवा तेव्हाच गावामध्ये पाऊल ठेवा असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. या संदर्भात गावात बॅनर सुद्धा लावण्यात आले. चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या अविनाश साबळेचं त्याच्या मूळ गावी जोरदार स्वागत करण्यात आलं. आष्टी तालुक्यातील मांडवा या गावी पोहोचताच ग्रामस्थांनी त्यांचं वाजत गाजत फुलांची उधळण करत मिरवणूक काढली आणि देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला ग्रामस्थ डोक्यावर घेऊन नाचले. मावळच्या कान्हेफाटा इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेला पालकांनी घेराव घातला. मावळ तालुक्यात 125 शिक्षकांच्या जागा रिक्त असून तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणजे कान्हेफाटा येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि या शाळेत 684 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक मात्र 15 आहेत. शिक्षक कमी असल्यामुळे पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घालत जाब विचारला. नियोजन विभागाला बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला असून राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यासाठी 1266 कनिष्ठ अभियंत्यांना भरती करण्यात आले. नियोजन विभागानं रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मनरेगाच्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत बाह्य संस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतलाय. पनवेलमध्ये तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कळंबोली नवीन पनवेल तसंच खांदा कॉलनी काळुंद्रे आणि करंजाडे या वसाहतींच्या अनेक गावांमध्ये सोमवार ते मंगळवार असा 36 तास पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती सिडको महामंडळानं जाहीर केली. आरोग्य विभागाच्या विविध कार्यालयातील 2862 अस्थायी पदांना युद्धपातळीवरती मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागाच्या औषध खरेदीतील गोंधळ आणि अपुरा कर्मचारी वर्ग याविषयी विरोधक सातत्यानं सरकारवरती आरोप करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागानं एकाच दिवशी 14 शासन निर्णय जारी केले. मुंबई गोवा महामार्गावरती गॅस टँकरचा अपघात झाला. हातकांब्याजवळच्या चारवेली गावाजवळ टँकर उलटला. या टँकरमधून गॅस गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. देशामध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून इलेक्ट्रिक कारची विक्री दुपटीनं वाढली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विजेवरील कारची विक्री दुपटीनं तर हायब्रिड कार म्हणजेच विजेवर आणि पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय. लागलो आणि वेळेत हे काम आम्ही पूर्ण करू शकलो याचं खरोखर समाधान आहे. खरं म्हणजे अनेक न्यायालयाच्या इमारतींच्या भूमिपूजनाला किंवा उद्घाटनाला जायची संधी मिळते, पण हे न्यायालय याकरता विशेष आहे की आपल्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबळवे गावाच्या या तालुक्यामध्ये मंडणगडमध्ये या ठिकाणी न्यायालय नव्हतं आणि ते न्यायालय होतं आहे आणि त्याच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाला उपस्थित राहता येत आहे. ही खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे असं मी समजतो. आणि आत्ताच जसं ऑनरेबल चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं की आपल्या देशाला
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक असं संविधान दिलं की ज्याने या लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर हे आपल्याला त्या संविधानात सापडतं. आणि म्हणूनच जगातली सगळ्यात मोठी असलेली लोकशाही या संविधानामुळे आज समृद्ध देखील होते आहे आणि ती निरंतर मजबूत होताना आपल्याला दिसते आहे. या संविधानाने ज्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केला आहे, ज्या समानतेचा या ठिकाणी विचार केला आहे, इक्विटीचा विचार केला आहे, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीचा विचार केला आहे, या सगळ्या गोष्टी आज घडताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच भारत निरंतर प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा महामानवाच्या या भागामध्ये हे न्यायालय होणं हे अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निश्चित मला विश्वास आहे की आमच्या उदय सामंतजींनी जबाबदारी घेतली आहे, त्यामुळे वेळेत या ठिकाणी या न्यायालयाचं निर्माण पूर्ण होईल आणि निश्चितपणे गवई साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण करू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर आपल्या लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सर्वाधिक विश्वासार्हता ही जर कुठल्या स्तंभाची असेल तर ती आमची न्यायपालिका आहे. आज लोकांचा विश्वास आहे की कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्ही न्यायपालिकेकडे जाऊ शकतो आणि न्यायपालिकेमध्ये आम्हाला न्याय मिळू शकतो. निष्पक्ष अशा प्रकारचा न्याय न्यायपालिकेत मिळतो, हा विश्वास आज भारतातल्या जनाजनामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आपली लोकशाही ही अतिशय अबाधितपणे या ठिकाणी टिकलेली आहे. पण हे होत असताना आज निश्चितपणे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल किंवा राज्यांची उच्च न्यायालये असतील, यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे या ठिकाणी प्रलंबित खटल्यांचं आहे. आज आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास दिवाणी खटले 11,630 प्रलंबित आहेत आणि फौजदारी 28,831 हे या ठिकाणी प्रलंबित आहेत. आणि यातले अनेक खटले हे 30 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी रखडलेले आहेत. आणि म्हणूनच न्यायालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे केवळ इमारतीपुरतं मर्यादित नाही आहे, तर या माध्यमातनं जो सामान्य माणूस आस लावून बसला आहे की मला त्या ठिकाणी तात्काळ न्याय मिळेल, न्यायाच्या या न्यायदानाच्या प्रक्रियेला एक गती देण्याचं काम देखील या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो.